याच्यानंतर आमचे मित्र प्रशांत दळवी लेखक 4-4 आलेले धावत पळत त्याला लगेच जायचं आहे. चंद्रकांत कुलकर्णी पण होता बिचारा, पण यशवंतराव चव्हाणांना ते नव्या नाट्य तालीम म्हणत होती की एकदम दिनानाथला गेल्यावर त्याने सकाळी माफी मागितली माझी, पुढे काका रागावू नका, पण खरंच तिथं येऊ शकत नाही, परवा प्रयोग आहे त्याचा. मी मान्य केलं, म्हटलं बरोबर आहे. ते इला ते प्रशांतला म्हटलं तुला आलंच पाहिजे. मराठी रंगभूमीला एकमेव अजातशत्रू प्रशांत दळवी, म्हणजे त्याची बायको सुद्धा त्याची शत्रू नाहीये. खरं सांगतो, कधी भांडण नाही, काही नाही, इतका गोड माणूस आहे हा. त्याला आता या गडबडीत मी देणार नाही पुरस्कार, पुढल्या वेळी देणार आहे एक नाट्य संमेलन करण्याच्या त्यावेळी. तेव्हा आमचे असेन मी नसेन मी ते लेखक संदेश कुलकर्णी यांनी कृपया स्टेजवर यावे. ते माझ्या तोंडात कृपया वगैरे शोभत नाही खरं, पण ठीक आहे. माननीय कृपया, अगदी नाट्य वाटतं ते. तुम्ही नाटक बघा, मी कोणी मित्र जाणत नसतो. अप्रतिम नाटक आहे, कौटुंबिक. पुढे एक नाटक आहे, शुभांगी आले का? गोखले हा आहे ना. सखी कुठे आहे? रागावले सखी मला दिलं नाही म्हणून. तोच मला माझा सत्कार वाटतो. जेव्हा एखादी व्यक्ती म्हणते मला का दिला नाही माझा पुरस्कार, तो माझा सत्कार असतो, त्या माझा पुरस्कारचा. तेव्हा या लोकांचं मी ठरवलंय, झी आणि मठाकडनं मी एवढं शिकलो की कलाकारांचा फार परिचय करून द्यायचा नाही. ते प्रसिद्धच असतात. आधी म्हणतात खूप प्रसिद्ध कलाकार आपल्या स्टेजवर आलेले आहेत आणि मग पहिल्यापासून त्यांचं सगळं सांगायचं, पण तेही त्याला विचारूनच घेतात सगळं. तेव्हा मी काही सांगत आहे, त्या प्रशांत दळवीला मी सांगतो, लेखकानेच लेखकाचा सत्कार करण्यासारखा दुसरा सत्कार नाही. यात बघा मी कधी उभा नसतो. हा, 2 पांढरी नको ट्रॉफी. काय तूच बोलत काय असेल ते, पण मी सांगितल्यासारखं. हा पुढे काकाने मला दम दिला की